खरं या स्मार्टफोनची जी प्राइस आहे ती 40,000 रुपयापर्यंत पाहिजे होती आय थिंक. ऑल राईट मित्रांनो, पाठीमागचा जो व्हिडिओ होता ना, त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की विवोने आपल्या दोन स्मार्टफोनला लॉन्च केलेला आहे, V70 आणि V70 इलाइटच्या या दोन्ही स्मार्टफोनला. तसं तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला हे सांगितलं होतं की या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ना जास्त डिफरन्स नाहीये. या दोन्ही स्मार्टफोनमध्ये ना इलाइट आणि 70 मध्ये फक्त प्राइजेसचा आणि दोन्ही स्मार्टफोनच्या चिपसेटमध्येच फरक आहे. बाकी ऑलमोस्ट 99% हे जे दोन्ही स्मार्टफोन्स आहेत ना ते सेमच आहेत. तर स्पेसिफिकली आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण हे बघणार आहे, जो विवोचा V70 इलाइटचा जो स्मार्टफोन आहे ना तो कॅमेरासाठी तुम्ही खरं घ्यायचा की नाही. कारण की V70चा आणि V70 इलाइटचा जो स्मार्टफोन आहे ना त्या दोन्ही स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यामध्ये जास्त डिफरन्स नाहीये आणि कॅमेरासाठी महत्वाचं कसं आहे हेच बघणार आहे. इलाइटचा जो स्मार्टफोन आहे ना त्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याला बघण्याआधी सगळ्यात पहिल्यांदा आपण या स्मार्टफोनच्या बेसिक गोष्टी जाणून घेऊ. जसं की या स्मार्टफोनची प्राइस झाली, हा जो स्मार्टफोन आहे ना त्याची 12+256 इंटरनल स्टोरेजची प्राइस आहे 51,999. आणि या स्मार्टफोन मध्ये ना तुम्हाला प्रोसेसर मिळतो स्नॅपड्रॅगनचा 8S Gen 3 चा. प्राइसच्या अनुसार तर या स्मार्टफोन मध्ये जो प्रोसेसर दिलाय ना तो खरंच खूप चांगला आहे. आणि V70चा जो स्मार्टफोन आहे ना त्या स्मार्टफोन मध्ये प्रोसेसर मिळतो स्नॅपड्रॅगनचा 7 Gen 4 चा. बाकी राहिलेल्या सगळ्या ऑलमोस्ट ज्या गोष्टी आहेत स्मार्टफोन मधल्या त्या दोन्ही स्मार्टफोन मध्ये सेमच आहेत. आणि जर का आता आपण स्मार्टफोनचा कॅमेरा बघायला गेलो तर तो जो स्मार्टफोन आहे तो सध्या तर माझ्याकडे रिअल लाईफ मध्ये अवेलेबल नाहीये, पण स्मार्टफोनचे जे सगळे फीचर्स आहेत मी तुम्हाला सगळे सांगण्याचा प्रयत्न नक्की करेल. जेव्हापासून ना विवोने झाईस सोबत कोलॅबोरेशन केले ना तेव्हापासून या स्मार्टफोनचा जो कॅमेरा आहे ना त्या स्मार्टफोनची जी क्वालिटी आहे ना खूप जास्त चांगल्या पद्धतीने वाढत गेलेली आहे. झाईसने या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावरती खूप जास्त काम केलेलं आहे. या स्मार्टफोन मध्ये तुम्हाला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळतो, 50 मेगापिक्सलचा टेलिफोटोचा कॅमेरा मिळतो, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईडचा कॅमेरा मिळतो आणि 50 मेगापिक्सलचाच फ्रंटचा कॅमेरा मिळतो. तर या टेलिफोटो कॅमेऱ्यामध्ये तुम्ही 100x पर्यंत डिजिटल झूम करू शकता आणि अप टू 3x चा सुद्धा ऑप्टिकल झूम करू शकता या टेलिफोटोच्या कॅमेऱ्याच्या मदतीने. आणि लिटरली या स्मार्टफोनच्या टेलिफोटोची जी कॅमेराची क्वालिटी आहे ना ती खरंच खूप चांगली आहे. टेलिफोटो मध्ये झालं, पोर्ट्रेट्स मध्ये झालं, खूप जास्त प्रकारचे तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये ऑप्शन्स मिळतात. जर का या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा 50 मेगापिक्सलचा जो टेलिफोटो आहे ना त्याचा जर का नाईट आपण मोड बघितला झाईस सोबतचा तर तो खरंच खूप चांगला आहे. त्याचं जर का तुम्ही कलर ग्रेडेशन बघितलं, कॉन्ट्रास्ट बघितलं तर ते खरंच चांगलं आहे. पोर्ट्रेट्स मध्ये तुम्ही 10x पर्यंत झूम करू शकता. जर का क्लोजअप पोर्ट्रेट्स जर का बघितले त्याची सुद्धा जी क्वालिटी आहे ती एकदम जास्त डिटेलिंग आहे. कॉन्ट्रास्ट असेल, कलर ग्रेडेशन असेल, एकदम डिटेल मध्ये पोर्ट्रेट्स मध्ये काम केलेलं गेलेलं आहे. आणि या स्मार्टफोन मध्ये तुम्ही 4K 60 FPS ने सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. 4K HDR व्हिडिओ रेकॉर्डिंग जर का बघितली तर ती पण खूप चांगली आहे. कलर ग्रेडेशन असेल, यामधलं छोटी छोटी जी डिटेलिंग आहे ती पूर्णपणे केलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या स्मार्टफोनच्या कॅमेरामध्ये युनिक असं काय आहे, सगळ्यात जास्त वेगळं असं काय आहे, यामध्ये तुम्हाला ऑप्शन मिळतो या स्मार्टफोनच्या कॅमेरामध्ये AI वेदर चेंजिंग म्हणून. AI मॅजिकने तुम्ही क्लिअर स्काय करू शकता, मॉर्निंग ग्लो करू शकता, इव्हिनिंग ग्लो करू शकता आणि नाईट मोड सुद्धा इव्हन तुम्ही तुमच्या फोटोज मध्ये लावू शकता. हे आहे AIचं मॅजिक या झाईस सोबत कोलॅबोरेशन केल्या गेल्यानंतर कॅमेऱ्यामध्ये. आणि बॅक झूमची जी क्वालिटी ना ती पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आहे. बॅकग्राऊंड जे आहे तुमच्या फोटोज मधलं त्यांना एक शाईन पद्धतीने आणि लो लाईट मध्ये झूम करते आणि जे मेन ऑब्जेक्ट आहे किंवा तुम्ही तिथं त्या फोटोज मध्ये असताल त्याला चांगल्या पद्धतीने ग्लो केलेला आहे, कमी ब्राईटने आणि कमी शाईन बॅकग्राऊंड ब्लर करून. इव्हन जेवढा स्मार्टफोन मध्ये तुम्हाला AI चे फीचर मिळत नाहीत तेवढी जास्त कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला AI चे फीचर्स मिळतात. दोन्ही स्मार्टफोन ओळखू पण येत नाही की 70 कोणता आणि इलाइट कोणता, एवढे जास्त सेम आहेत. आणि स्मार्टफोन पण तेवढाच चांगला आहे. पण जर का लुक बघितली स्मार्टफोनची लुक आणि डिझाईन तर ती कुठं ना कुठं मला थोडीशी कमी वाटली. म्हणजेच की आतापर्यंत जसं विवो आपल्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यावरती काम करते ना तसंच काम करत आलेलं आहे. आणि मित्रांनो जर का तुम्हाला या स्मार्टफोनची ऑल ओव्हर कॅमेराची जर का क्वालिटी बघायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी माझ्या G ड्राईव्हची लिंक देतो, तिथून जाऊन तुम्ही या स्मार्टफोनच्या सगळ्या एकदम डिटेल मध्ये जाऊन चेक करू शकता. पर्सनली मित्रांनो मला तर या स्मार्टफोनचा जो कॅमेरा आहे ना तो खरंच खूप चांगला वाटला. एकदम जास्त छोट्या छोट्या गोष्टींकडे या झाईसने लक्ष दिलेलं आहे कॅमेरावरती. पोर्ट्रेट्स असतील, सेल्फी असेल. आणि अजून एकदा मित्रांनो सॉरी, हा जो स्मार्टफोन आहे तो आता आपल्याकडे नाहीये, जो की आपण लाईव्ह मध्ये त्या स्मार्टफोनचे कॅमेरा फीचर्स बघल. पण मला या स्मार्टफोन बद्दलच्या कॅमेराची जी इन्फॉर्मेशन होती ती मी तुमच्या बरोबर शेअर करण्याचे नक्कीच ट्राय केलेला आहे. आय होप तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो नक्की आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की एक लाईक करा. जर का तुम्हाला व्हिडिओ थोडासा जास्त आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि पण ना मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा की या स्मार्टफोन सोबत आपण कोणत्या स्मार्टफोनला कम्पेअर करू शकतो. भेटूया तसं एक नेक्स्ट तडकफडक व्हिडिओ
व्हिडिओ कंटेंट सोबत. तोपर्यंतसाठी नक्की लक्षात ठेवा. टाटा बाय बाय गुड बाय.